महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार काल परवा एका सभेत बोलत असताना साधारण 1-2 वर्ष तरी सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही. आजची तारीख किती आहे? 28. साधारण 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पीक कर्ज भरावं. अजितदादा, साधारण कुणाल कामरानं फक्त गद्दारीचा वास्तववादी उल्लेख केला की तुम्हाला एवढ्या मिरच्या झुंबल्या. अजितदादा, तुम्ही शेतकऱ्याच्या गरिबीचा अपमान केला. सांगा अजितदादा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय आणि कोणती शिक्षा करायची? 28 ते 31 मार्च. अजितदादा, 3 दिवसांची मुदत. एवढी मुदत? अजितदादा, 70,000 कोटीचा घोटाळा करण्याचं स्वातंत्र्य, कसब, कौशल्य आणि अधिकार माझ्या बापाकडे असते तर 3 दिवसात काय, 3 मिनिटात माझ्या बापाने बँकेत जाऊन कर्ज भरलं असतं. अजितदादा, माझ्या बापानं पिकवलेल्या मालाला तुम्ही योग्य भाव दिला असता, किंबहुना त्यानं पिकवलेल्या मालाला काय भाव द्यायचा हा अधिकार आणि स्वातंत्र्य जर त्याच्याकडे असतं ना, तर अजितदादा, माझ्या बापानं 3 तासात बँकेत जाऊन कर्ज भरलं असतं. भरलं कशाला असतं? अजितदादा, मुळातच माझ्या बापानं बँकेतलं कर्जच काढलं नसतं. अजितदादा, बँकेच्या नोटिसा जेव्हा माझ्या बापा